पाहिजे राजन। नक्कीच नक्कीच एक मोठी लढत आपल्याला बघायला भेटणार आहे मैदानावरती। जर आपण बघितलं आतापर्यंत जे प्रदर्शन दाखवलंय ते आदित्य प्लेयर जय मल्हार या टीमने एक जबरदस्त खेळ रस्ते मैदानात, ह्यात कुठलीही शंका नाहीये। मात्र आता जर आपण बघितलं तर विकास मटाळे यांची टीम माऊली आणि यांचा सामना आहे आदित्य प्रिया जय मल्हार ए या टीम बरोबर। आणि आदित्य प्रिया जय मल्हारचे जर आपण जेव्हा नाव काढतो तर तिकडे प्रतीक ठाकूर हा एक मोठा दर्जेदार खेळाडू, हा असा फलंदाज आहे की 3 चेंडू जर तुम्हाला 18 धावेची पण आवश्यकता असेल तर हा जर क्षमता आहे, हा 3ही चेंडू सीमा पार पाठवू शकतो। नक्कीच प्रयत्न करतोय की थोडीफार मराठीत ही समालोचक मी करू इच्छितो, तर थोडीफार मी प्रयत्न आपली यशस्वीपणे पार पाडण्याचा एक प्रयत्न करतोय। नक्कीच निश्चित या ठिकाणी एक जबरदस्त आपण पाहतोय समालोचक राष्ट्रभाषा हिंदी त्यांच्या भाषेवर पूर्णपणे नियंत्रण आहे, परंतु आपली मातृभाषा मराठी आणि मराठी भाषा आली पाहिजे आणि ही मराठी भाषा आज मात्र राजनच्या माध्यमातून बोलायचं गेलं तर तसं माझं नेटिव्ह जे आहे ते ओडिसा आहे, पण माझा बॉर्न अँड बॉट ऑफ एव्हरीथिंग मुंबई। माझी कर्मभूमी, माझी जन्मभूमी आणि माझी शाळेची माती तर ही महाराष्ट्र। आणि हे महाराष्ट्रासाठी जर आपण बोलतो की जीव लग मला एकदम जीव लावून मी या महाराष्ट्रात मी काम करतोय, आज एका क्षेत्रात मी काम करतो, इथं शिकलो, मोठं नाव गेलंय मी, तर ह्या पूर्णपणे मी रिप्रेझेंट करीन या महाराष्ट्राला। निश्चित या ठिकाणी आपण पाहतोय राजन सोनहाय, आपण पाहतोय एक जबरदस्त हिंदीचे जबरदस्त समालोचक आहेत, परंतु आज मात्र काहीतरी वेगळं, कारण महाराष्ट्र नर्मदा सेना म्हटलं की मराठी अस्मिता या ठिकाणी जोपासली जाते आणि ही अस्मिता निश्चितपणे राजन यांच्या माध्यमातून देखील छोटासा या ठिकाणी मी म्हणजे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो। परंतु राजन या मैदानावर देखील सामना देखील तितकासाच मोठा आहे, कारण एकीकडे पाहिलं तर माऊली संघ ज्याच्यामध्ये रघुनाथ जगदाळे सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे, त्यानंतर विकास मटाले सारखा राधे सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। स्वतः गोलंदाज आपण पाहतोय सूरज हा देखील एक जबरदस्त फलंदाज देखील आहे, गोलंदाज देखील आहे, परंतु या ठिकाणी पाहतोय प्रतिस्पर्धी संघ प्रतीक ठाकूर। राजन जरूर इस बीच गेंदबाज तैयार है और बल्लेबाज की बात की जाए तो एक तरफ सूरज तो दूसरी तरफ कौन नहीं जानता इस खिलाड़ी को। अब खेमे से होगी एक आवाज कलम्बोली की, सभी भीड़ यहां पर उमड़ के आएगी इस बल्लेबाज के लिए। प्रतीक ठाकुर, ट्रेमेंडस ठाकुर ऑन टू फील्ड। इस बीच इस बल्लेबाज की बल्लेबाजी देखने को, तो चलिए आगाज करना जोरदार तालियों के साथ। गेंदबाज बल्लेबाज इस बीच विनोद स्ट्राइकर एंड पर, नॉन स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज प्रतीक ठाकुर। ये पहली गेंद कोशिश रही थी ऊंचे स्ट्रोक की, पर इस बीच कोई मौका नहीं। देखिए चिकू, अगर बात की जाए अंपायर ने दर्शा दिया दिशाहीन गेंद, एक्स्ट्रास के रूप में श्री गणेश हो चुका है आदित्य प्रिया जय मल्हार ए ये टीम का। देखिए चिकू, अगर बात की जाए विनोद बिल और उसके साथ ही साथ प्रतीक ठाकुर, ये दोनों बल्लेबाज, आज रणनीति अलग है, आज शुरुआत से ही आपको बड़े ठोके देखने मिलेंगे, इसमें कोई दो राय नहीं है। निश्चितपणे या ठिकाणी पाहायला तर प्रत्येककडून निश्चितपणे आज खूप साऱ्या अपेक्षा असतील आणि हीच अपेक्षा जर पाहिली तर विनोद भट याचं देखील कौतुक करावं लागेल। स्ट्राइक रोटेट करून या ठिकाणी प्रत्येकाला आता मात्र ऑन स्ट्राइक वरती आणलंय। जरूर विनोद बिल की अगर बात की जाए तो एक महाराष्ट्र पुलिस में जो ये काम करते हैं और बहुत ही स्पेशल कॉप्स मैं कहना चाहूंगा विनोद बिल। देखिए टाइम निकालते का फिटनेस है, और अगर चोरों की क्षमता शामत आ जाएगी अगर इस तरह के खिलाड़ी उनके पीछे भागने लग गए तो, क्योंकि फिटनेस देखिए अपने आप को पूरी तरह से फिट रखा है एक अच्छे मैं कहना चाहूंगा रूप में एक खिलाड़ी के साथ साथ महाराष्ट्र पुलिस में अपनी सर्विस भी देते हैं। और इस बीच स्ट्राइकर एंड पर तूफान मैं कहना चाहूंगा ट्रेमेंडस ठाकुर सामना करेंगे गेंदबाज सूरज की अगली गेंद का। अब तक तो सूरज 2 गेंदें एक अच्छी तरीके से फेंके जिसमें एक दिशाहीन थी, बट इस बीच तो अपनी दूसरी गेंद, ये गेंद कहीं ना कहीं चूके बल्लेबाज, और क्या मैं कहना चाहूंगा सूर पूरी तरीके से जान चौक दी। बहुत ही अच्छा ट्राई मैं कहना चाहूंगा प्रयास किया, इस चीज को मैं हौसला अफजाई देना चाहूंगा। क्या बात, जानते हैं कि ये खिलाड़ी कितने महंगे साबित हो सकते हैं, बट कोशिश देखिए, एफर्ट देखिए, वाह क्या बात, पूरा 100% मैदान पर। ये किस लिए, क्योंकि प्रतीक ठाकुर की विकेट गिरनी बहुत जरूरी है। जिस हिसाब से हम पानी में डाइव लगाते हैं, इस खिलाड़ी ने मैदान पर डाइव लगा दी। निश्चितपणे आणि अशाच प्रकारचे या ठिकाणी आपल्याला प्रयत्न या मैदानावरती राजन करावं लागेल, कारण जर सामना जिंकायचा असेल तर प्रयत्न शिवाय काही नाहीये। यश तर तुम्हाला संपादित करायचं असेल तर निश्चितपणे प्रयत्नांची पराकाष्ठा या मैदानावरती या ठिकाणी चालू ठेवायला लागेल। ते प्रयत्न निश्चितपणे माऊली संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून आज मात्र पाहायला मिळतात।
जरूर जरूर, जैसे कहते हैं कि पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, और वही पूरे हौसलों के साथ इस बीच माउली की ये टीम आज अपडेट होकर आई है और जानते हैं कि किस तरीके का गेम इस मैदान पर दिखाना है। क्या बात है, बेहतरीन गेंदबाज, मैं कहना चाहूंगा गेंदबाज सूरज अब तक तो लय में, क्या बात है, बड़े शॉट से वंचित रखा है दोनों ही बड़े बल्लेबाज को। अब तक इनकी ओवर की बात की जाए तो कुल 3 गेंदें अब तक हो चुकी है, जिसमें 3 रन उन्होंने खर्च किए हैं। बराबर 3 रन अब तक खर्च किए और ये बंदिश की ओवर है। और बंदिश कही जाए तो अगर बात करूं चीकू, तो सर्कल की ओवर में बड़े बड़े स्ट्रोक मारने वाले बल्लेबाज आते हैं और बड़े स्ट्रोक के बल्लेबाज मैदान पर तैनात भी है, बट अब तक देखिए कोई मौका नहीं दिया है गेंदबाज सूरज ने। अगली गेंद एक बार फिर तैयार हाईवे एंड की तरफ से एलाइजेंट के बल्लेबाज विनोद बिल के लिए। ये गेंद खेल दिया, उठा दिया, आसमानी सफर है, खिलाड़ी तैनात है कि कैच होगा जमीन की पर। और ये देखिए लास्ट में मिस कॉलिंग, मिस टाइमिंग और मैं कहना चाहूंगा जजमेंट से भटक सी गई। संदीप मास्टर वहां पर तैनात थे, एक खिलाड़ी ने शायद कॉलिंग को सही से सुना नहीं और मैं कहना चाहूंगा एक बड़ा विकेट से चूक गई माउली की ये टीम। गेंदबाज की कोई दोष नहीं, गेंदबाज बढ़िया गेंदबाजी की लय में अब तक तो गेंदबाजी कर रहे हैं, पर फील्डरों का साथ उन्हें मिल नहीं पा रहा है। चीकू, ये कितना बड़ा विकेट हो सकता था, यह आने वाले समय हमें बताएगा। निश्चितपणे या ठिकाणी आपण म्हणतो ना राजन, कॅचेस विन द मॅचेस, पकडो क्या जीतो मॅच। निश्चितपणे मी म्हणेल की हा झेल नवीन सामना आहे, कारण विनोद जर एकदा जर या ठिकाणी विनोद जर जास्त काळ मैदानावरती जर राहिला तर निश्चितपणे माऊली संघासाठी कुठेतरी अडचणीचा एक मी म्हणेल प्रश्न उभा राहू शकतो। बरोबर बरोबर, आपकी कहना एकदम लाजमी है, मैं कहना चाहूंगा। इस बीच ठाकुर, ये देखिए स्ट्रोक देखिए, ताकत देखिए और शॉट देखिए, सीधा चारे ठाकुर का वार। प्रतीक ठाकुर, जिस हिसाब से हम संबोधित कर रहे थे इस खिलाड़ी को, बड़े दर्जे खिलाड़ी है, दर्जेदार खिलाड़ी है, घातक खिलाड़ी, इस बीच साबित कर दिया, दर्शा दिया ताकत और नजाकत से भरा ये स्ट्रोक का सीधा मैं कहना चाहूंगा मिड ऑफ की दिशा में मिलता हुआ चौका। क्या जबरदस्त तरीके की बल्लेबाजी। अभी भी आखिरी गेंद शेष, क्या परीक्षा ले पाएंगे चीकू, देखना होगा। सूरज जिन्होंने अब तक सिर्फ एक ही चौका अपने खाते में खाया, 8 रन पर गेंदबाजी कर रहे हैं, बट आखिरी गेंद और खिलाड़ी तैनात अब तक प्रतीक ठाकुर मैदान पर। ये गेंद उठाने की कोशिश, खिलाड़ी तेजी से गेंद के नीचे और शायद हो सकता है कैच, यहां पर कर दिया है पूरी तरह से मिस। ये खराब फील्डिंग का प्रदर्शन है, खराब फील्डिंग का प्रदर्शन माउली इस टीम की तरफ से, पर मैं उतनी हौसला अफजाई करना चाहूंगा गेंदबाज सूरज की। देखिए दोनों ही ओपनिंग पेयर के एक ऐसे घातक बल्लेबाज हैं, दोनों को अपने खाते में दर्ज करने में कामयाबी कमाई थी इस गेंदबाज ने, बट फील्डरों की साथ नहीं मिली और कहीं ना कहीं दोनों को जीवदान मिला, मैं कहना चाहूंगा प्रतीक ठाकुर और साथ ही साथ विनोद बिल को। देखिए माहिर गेंदबाज तब साबित होगा जब उनको खिलाड़ी के साथ मिलती है, बट इस बीच इनकी ये चूक कितनी महंगी साबित होगी ये स्वयं जानते हैं, क्योंकि प्रतीक ठाकुर और विनोद बिल जैसे बल्लेबाज को इस तरह की संधि उपलब्ध करके देना मतलब अपने आप अपने पैरों पर कुल्हाड़ी मार के लेना। निश्चितपणे या ठिकाणी राजन तुझं म्हणणं अगदी मला रास्त आहे, कारण मैदानावरती अशा जर फलंदाजी झेल सुटत असतील तर निश्चितपणे त्यांचा संघ अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंकाच नाहीये। कारण आपण पाहायला गोलंदाज चांगले होते, परंतु त्या गोलंदाज क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं गरजेचं आहे, तशा प्रकारे साथ मात्र या गोलंदाजाला पाहायला मिळत नाही। याच अभावी आपण पाहतोय दोन्ही फलंदाज अजून देखील खेळपट्टीवरती तय धरून उभे आहेत। राजन जरूर जरूर, देखिए विनोद बिल और प्रतीक ठाकुर के सामने इस तरह की गेंदबाजी करना जरूर मैं कहना चाहूंगा आज मनोबल कॉन्फिडेंस लेवल हाई करके गेंदबाजी सूरज पर, कहीं ना कहीं फील्डरों की खराब साथ। देखिए प्रतीक ठाकुर जैसे बल्लेबाज को बड़े स्ट्रोक से वंचित रखा था, बस एक महज चौका दिया था, एक बेहतरीन ओवर जिन्होंने डाली, 9 रन महज खर्च किए, 2 विकेट भी मिल सकते थे पर चूक गए। इस बीच खिलाड़ी समझ नहीं पाए इस गेम की गरिमा को, जान नहीं पाए कि कितना महत्व है इन दोनों ही विकेटों का। और इस बीच अगली ओवर लेकर आएंगे गेंदबाज ओमकार और सामना करेंगे बल्लेबाज ट्रेमेंडस द मार्क ऑफ कलंबोली, द रेम्बो ऑफ कलंबोली क्रिकेट प्रतीक ठाकुर। जरूर जरूर संबोधित किया जा रहा है, स्कोरर हमारे राम हमें बता रहे कि इस मैदान पर मिस्टर केपीएल की खिताब जिनके खाते में दर्ज है, गेंद डीप में रखी थी, बढ़िया गेंदबाजी, क्या बात है। देखिए फॉलो थ्रू में रुकाने की कोशिश करी थी, बट चूंकि इस बीच 1 रन चुराया, 1 रन से उपलब्धि, 1 रन से स्कोर में इजाफा बढ़ता हुआ 10 रन 1 रनों की 1 गेंद की समाप्ति पर। बढ़िया गेंदबाजी, क्या डीप में, जानते हैं प्रतीक ठाकुर जैसे बल्लेबाज है, अगर इन्हें रोकना है तो ब्रह्मास्त्र का यूज करना पड़ेगा, और वो ब्रह्मास्त्र फेंका गया था, प्रतीक ठाकुर उतना ही चप्पल तरीके से गेंद को डिलीवर कर दिया और सिंगल रन चुराया चीकू।
आपण पाहतो ब्रह्मास्त्र म्हणजे यॉर्कर प्रकारचा चेंडू जो एखाद्या कॅन्सर प्रमाणे असतो राजा, आपण पाहतो तो नीटसा जगूही देत नाही, मोरू देखील देत नाही, तसा प्रकारचा यॉर्कर चेंडू वारंवार आपल्याला या मैदानावरती फेकावे लागतील, ते म्हणजेच प्रतीक ठाकूर या फलंदाजाला। राजन जरूर ओमकार इस बीच मेहनत और इस बीच एफर्ट के साथ विनोद बिल उनका सामना करेंगे। ये गेंद खेल दिया है ताकत के साथ, 1 बाउंस 2 बाउंस और खिलाड़ी तैनात, अच्छी फील्डिंग, बहुत ही अच्छी फील्डिंग और उतना ही अच्छा थ्रो, पर खराब गैदर में कहना चाहूंगा, पर फिर भी कोई नुकसान नहीं क्योंकि खिलाड़ी अपने अपने एंड पर सुरक्षित पहुंचकर सांस भर ली और एक ही रन से इजाफा हो चुका है, स्कोर बोर्ड हिल चुका है, बढ़ चुका है। बात की जाए तो 11 रन 2 गेंदों की समाप्ति पर, बढ़िया, बहुत ही अच्छी गेंदबाजी गेंदबाज ओमकार द्वारा। ओमकार देखिए पूरी तरीके से अपने नाम के हिसाब से गेंदबाजी करते हुए, नो बॉल दर्शाया अंपायर ने इस बीच, जरूर यहां पर अंपायर का इंडिकेशन है नो बॉल, अंपायर ने जरूर इस बीच खिलाड़ी की व्यूह रचना देखी है जहां पर नियम ऑफ 5 और 4 का, 4 और 5 का भी होता है, पर जरूर अंपायर जो कि तेज तरार और यहां पर खिलाड़ी गिने जिन्होंने सर्कल की। चलिए मैं निवेदन करना चाहूंगा सूझबूझ के साथ यहां पर डिसीजन दिया जाएगा, अंपायर पे कोई प्रेशर नहीं, दोनों ही अंपायर को आपस में आना है, बात करना है। मैं निवेदन करना चाहूंगा अमन लोहिया, आपको मैदान से बाहर जाना है, मैदान पर नहीं आना है, इस बीच अंपायर है और मैं साथ ही साथ यहां पर जो अनुभवी खिलाड़ी हमारे बीच सुरेश मुनीम, आपसे निवेदन करना चाहूंगा मैदान पर जाइए, सूझबूझ का एक डिसीजन होना चाहिए और कोई भी खिलाड़ी अपने टीम के, दोनों ही टीम के खेमों में निवेदन करना चाहूंगा अंदर नहीं आना है प्लीज, अमन लोहिया, और साथ ही साथ माउली के टीम के कप्तान से भी निवेदन करूंगा अपने किसी भी खिलाड़ी को अंदर नहीं भेजना है, यहां पर अनुभवी खिलाड़ियों की कमी नहीं है, सारे डिसीजंस प्रॉपर वे में दिए जाएंगे। आपसे निवेदन करना चाहूंगा अंपायर पर किसी प्रकार का दबाव नहीं देना है, अंपायर विल टेक डिसीजन करेक्टली, दे विल डिस्कस एंड दे विल से व्हाटएवर द डिसीजन इज, प्लीज। चलिए अमन, मैं आपसे निवेदन करूंगा, वारंवार मैं आपको यहां से सूचना दे रहा हूं। हेलो अमन, आपको प्लीज मैदान से बाहर जाना है। इस बीच सुरेश मुनीम जो वहां पर पहुंचे हैं, ये डिसीजन लिया जाएगा, इस बीच अंपायर दर्शाएंगे, सूझबूझ करेंगे और अपने डिसीजन को इस बीच इंडिकेट करेंगे। मैं आपसे निवेदन करता हूं मैदान पर दोनों ही टीमों को संयम रखना है प्लीज। इस बीच अरविंद डेकले जो कि एक स्वयं अनुभवी खिलाड़ी है रॉयल स्पोर्ट्स क्लब कलमोली, प्लीज नो डिसमिस किया गया। जरूर देखिए सूझबूझ के सारे डिसीजन दिए जाते हैं, आपसे निवेदन है कि प्लीज 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 कोई एक आध डिसीजन जरूर यहां पर हो सकता है गोल ग्राउंड पर, अगर कहीं ना कहीं चूक, छोटी चूक, इंसान गलतियों का पुतला है दोस्तों, कहीं ना कहीं हल्की मिस्टेक आप इस तरह से प्लीज उसको नहीं कीजिए, अंपायर के डिसीजन की सहारा नहीं कीजिए। देखिए उन्होंने दर्शाया था नो, बट अब डिसमिस किया गया है उस नो को, तो जरूर यहां पर नो नहीं है, अंपायर बॉल है, करेक्टली बॉल है, तो इस बीच नो गेंद को डिसमिस किया गया है, तो ये गेंद रहेगी। और इस बीच बात की जाए स्कोरबोर्ड की, 11 रन की, जरूर मैं निवेदन करना चाहूंगा कि प्लीज मैदान के बाहर दोनों ही खेमे, माउली और आदित्य प्रिया जय मल्हार एक ही टीम के कप्तान, अपने किसी ही खिलाड़ी को किसी भी डिसीजन के लिए प्लीज अंदर नहीं भेजना है, काइंड रिक्वेस्ट। तो चलिए ओंकार अब तक लय में गेंदबाजी कर रहे हैं, अंपायर का इशारा आ चुका है, 2 गेंदों की समाप्ति, 2 गेंदें हो चुकी है। इस बीच अंपायर गणेश तलवार अनुभवी खिलाड़ी, इस बीच गेंदबाज अंपायर मेन अंपायरिंग की भूमिका निभा रहे प्रतीक ठाकुर मैदान पर फिर एक बार सामना करेंगे गेंदबाज ओमकार का। ओमकार तेजी से, ये गेंद भी डीप में देखे, ब्रह्मास्त्र वारंवार वहां पर किया जा रहा है। इस बीच चीकू, जैसे कि मैंने दर्शाया था, अगर इस बल्लेबाज को रोकना है तो गेंद आपको फेंकनी है ब्रह्मास्त्र के रूप में, और उस ब्रह्मास्त्र का पूरी तरीके से मैं कहना चाहूंगा फायदा उठाते हैं इस बीच ओमकार, बढ़िया तरीके की गेंदबाजी चीकू। निश्चितपणे या ठिकाणी या ओंकारचं कौतुक करावं लागेल, कारण मूर्ती लहान कीर्ती खूप महान आहे, कारण प्रतीक ठाकूर सारख्या फलंदाजाला अजून देखील खेळपट्टीवरती शांत ठेवलं या गोलंदाजानं, एक अतिशय चांगल्या प्रकारची गोल, पुन्हा एकदा चांगला जरूर फटका। आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चुका केल्या जातात, आपण म्हणतो ना चुकीला माफी नाही, आता मात्र ही चुका निश्चितपणे या चुकांवरती अंतरुण घालावं लागणार आहे, ते म्हणजे माऊली या संघाला, कारण आपण पाहायला पहिल्या षटकापासून पाहतोय वारंवार झेल सोडले गेले जातात, वारंवार
ठिकाणी क्षेत्ररक्षण हे थोडंसं खराब पाहायला मिळतंय. याच कारणाअभावी आपण पाहतोय प्रतीक ठाकूर आणि विनोद ही जोडी अद्याप देखील मैदानावरती उपस्थित आहे. जरूर मैं एक इतिहास याद दिलाना चाहूंगा कि प्रतीक ठाकुर का कैच छोड़ा गया था, वो मैच थी वर्सेस परेश 11 और उस मैच में अर्धशतक पारी खेली थी जिसमें 3 कैचेस छूटे थे इस बल्लेबाज ने. आज वो वापस से सीन दोहराएंगे कि नहीं देखना होगा. इस बीच क्या बात है, लाजवाब गेंद अंपायर ने दर्शाया, गेंद वाइड करार कर दी. देखिए बढ़िया गेंद थी पर मैं कहना चाहूंगा अंपायर ने परखा, कहीं ना कहीं दूरी है हमारी तरफ से पर अंपायर वहां पर निफो पे समीप है तो उन्होंने दर्शाया कि गेंद लेग स्टंप को छोड़ के बाहर की तरफ जा रही है. एक्स्ट्रास के रूप में 1 अंक मिल चुके. देखिए बात की जाए चीकू तो मैं कहना चाहूंगा लाजवाब, क्या बात है. गेंदबाज की तारीफ की जाए उतनी कम. अच्छी तरीके से गेंदबाजी अब तक तो देखने मिली. ये अगली गेंद, ये गेंद है कहीं ना कहीं अपने दस्तानों में. विकेट कीपर इस बीच चुक नहीं करेंगे. प्रतीक ठाकुर की पारी का अंत. जरूर जरूर चीकू, देखिए तूफान भरी है इस बीच गेंदबाज ओमकार की गेंदबाजी के गति में कोई मौका नहीं दिया. बड़े बल्लेबाज प्रतीक ठाकुर, ट्रेमेंडस ठाकुर, एक बड़ा नाम पर बहुत ही सस्ते में निपटा दिया गेंदबाज ओमकार ने. चुनौती दी गेंदबाज ने बल्लेबाज को और आदित्य प्रिया जय मल्हार को एक बहुत ही बड़ा झटका प्रतीक ठाकुर के रूप में. इस बीच नए बल्लेबाज गणेश अहिरे मैदान में आ चुके हैं. उनका साथ देने के लिए स्ट्राइकिंग पेयर के बल्लेबाज विनोद बिल अब तक तैनात. बट मैं कहना चाहूंगा चीकू आज अपडेट होकर आई है माउली की ये टीम. देखिए बस अपनी फील्डिंग को भी अपडेट अगर कर ले तो जरूर एक बहुत ही जबरदस्त स्ट्रॉन्ग टीम वैसे ही है और भी स्ट्रॉन्ग फ्रंट फुट की टीम बन जाएगी. अपने फील्डिंग से कहना कि जूझती हुई अपने फील्डिंग के फॉर्म को इस टीम को थोड़ी मैं कहना चाहूंगा थोड़ा काम करना होगा अपनी फील्डिंग के ऊपर. निश्चितपणे या ठिकाणी राज्यानं तुझं म्हणणं अगदी मला रास्ते कारण या संघानं निश्चितपणे क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल त्यानंतरच कुठेतरी हा संघ आणखीन एक उंच मोठ्या शिखरावरती उंच भरारी घेईल. परंतु मैदानावरती आपण पाहतोय अवंतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. 15 धावा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा आपण पाहतो. ओंकार छोटा बॅक बडा धमाका आपण जसं म्हणतो तशा पद्धतीनं ओंकारच्या माध्यमातून वारंवार चांगल्या प्रकारची टिचून गोलंदाजी केली जाते म्हणजे जीच तोच टप्पा ती दिशा आपल्याला पाहायला मिळते. परंतु या फटक्यामध्ये आता मात्र सर्वस्व ठरतोय तो म्हणजे गणेश अहिरे आणि चेंडू थाडतोय सीमेरेषेबाहेर 4 धावन करता. लाजवाब गेंदबाजी जरूर चल रही थी पर आखिरी गेंद पर समाचार ले लिया गणेश अहिरे ने और गेंद को निकलते सीधा मिड ऑफ की दिशा में 4 के लिए. तो 4 से इजाफा हो चुका है 19 रन 2 ओवर की समाप्ति पर जिसमें गणेश अहिरे का एक चौका, प्रतीक ठाकुर का एक चौका. बट उसके बाद की अगर बात की जाए तो सिंगल डबल्स और एक्स्ट्रास के ही रन है. देखिए बड़े शॉट बड़े स्ट्रोक विनोद बिल जैसे बल्लेबाज अब तक जिनकी तलवार थम चुकी है पर मौका दिया नहीं है गेंदबाजों ने. अब भी 2 ओवरों का खेल बाकी, 2 ओवर शेष. अपनी टीम की ओर से तीसरी और खुद के खाते से दूसरी ओवर लेकर आए हैं गेंदबाज सूरज. फिर एक बार जिस सूरज ने अपने उजाले से 2 बड़े विकेट अपने खाते में दर्ज करने की कोशिश की थी, तेज भरारी भरी थी पर मौका इस बीच चूक गया था क्योंकि खिलाड़ियों ने साथ नहीं दिया था. पर अभी कहीं ना कहीं सूरज फिर एक बार उगना होगा, अपनी टीम को उगाना होगा, अपनी टीम को रोशनी देनी होगी अपनी गेंदबाजी से. गेंदबाज सूरज तीसरी ओवर टीम के लिए और खुद के खाते से दूसरी. इस बीच हाईवे एंड की तरफ से LIG एंड के बल्लेबाज विनोद बिल क्लची को निश्चितपणे या ठिकाणी सूरज याला आता मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण पहिल्या षटकामध्ये या सूरजनं पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 9 धावा दिल्या होत्या. त्यानंतर पाहतो या सूरजवरती निश्चितपणे संघनायकाने विश्वास दर्शवलाय. आता विश्वासाला विश्वासार्थ गोलंदाजी करेल का कारण सलामीचा फलंदाज आपण पाहतोय जो विनोद खेळपट्टीवर अजून देखील उपस्थित. या संघामध्ये जर पाहिलं तर अमन लोहासारखा खेळाडू देखील येणं बाकी आहे. निश्चितपणे आपण पाहतो दत्ता एरंडे सारखा देखील खेळाडू म्हणजे या संघामध्ये गुणवंत खेळाडू त्यांच्याकडे गुणवत्ताही ठासून भरले असे खेळाडू निश्चितपणे या संघामध्ये देखील आहेत. आणि या संघासमेत गोलंदाज आपण पाहतोय सूरज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. जरूर सूरज की कोशिश. देखिए बल्लेबाज की मैं कहना चाहूंगा लय को पहचान गए, ट्रांस पूरी तरह से नोटिस कर लिया है कि बल्लेबाज कितने हद तक घूमकर स्ट्रोक खेल सकते हैं. बॉल में जो उछाल भर रहे हैं जरूर बल्लेबाज की मैं कहना चाहूंगा जो
कमर से ऊपर थोड़ी गेंद रखे और उसका फायदा इस बीच उठा नहीं पाए विनोद बिल, और फील्डर भी तैनात किया है, रचना भी ऐसी करी गई है फील्डिंग के लिए। फाइन लेग में अगर आप देखें तो वहां पे भी एक खिलाड़ी तैनात किया गया है और एक बहुत ही अच्छी फील्डिंग सूझबूझ के ये यंगस्टर की टीम है। और ये यंगस्टर की टीम में बात की जाए तो सूरज एक उभरता यंगस्टर, क्या जबरदस्त है गेंदबाजी। बल्लेबाज गणेश एक चौकी की मदद से अब तक तो बढ़िया बल्लेबाजी है, गेंद उठाने की कोशिश, खिलाड़ी तैनात। देखिए इस बीच फिर एक बार जिस तरीके की मैं बारंबार बात किए जा रहा हूं, फील्डिंग में अपडेट होना बहुत जरूरी है। गेंद 4 के लिए नहीं थी, ये गेंद ज्यादा से आपको 1 रन ही मिलते, बट खिलाड़ियों ने इसको तब्दील कर दिया 4 में, क्योंकि आपकी खिलाड़ियों की जो फील्डिंग है, जो माउली टीम की, ये प्रदर्शन काफी खराब देखने मिली। माउली टीम अगर बात की जाए, संदीप मास्टर जिनको प्यार से कहा जाता है, इतिहास है इस खिलाड़ी का दोस्तों, छक्के की ओर जाती हुई गेंद को भी अपने शिकंजे से कस के मैदान पर रखने वाला, ये वो माउली टीम जिसमें मयूर वाक्शा और भी बड़े बड़े नाम जो आज जरूर दूसरी टीम में खेलते हमें दिख रहे हैं, पर इस बीच अनुभव के साथ। लेकिन देखिए कहीं ना कहीं उनके जो साथी दोस्त है जो उनके बीच इस बीच मिस्टेक्स कर रहे हैं इस तरह की कि सूरज जो कि डॉट गेंद ही फेंक रहे हैं, शायद 1 रन की गेंद फेंक रहे हैं, पर कहीं ना कहीं खिलाड़ी अपनी गलतियों से उसको 4 में तब्दील कर दिया। इस बीच अगली गेंद सूरज फिर एक बार तैयार, बल्लेबाज गणेश अय्यर, ये गेंद कोशिश हुई और बार बार वही रिपीट हुआ। इस बीच विकेट कीपर और ये डायरेक्ट हिट की कोशिश, और कहीं ना कहीं मैं कहना चाहूंगा दे बैठे विकेट कीपर के जांघों पर बॉल। निश्चित राजेंद्र, पाहिलं तर या संघामध्ये कुठेतरी अनुभव मी म्हणे की कमी पडतोय, कारण आयुष्यातील सर्वाधिक मोठा शिक्षक कोणता असेल तर तो अनुभव आहे, आणि तो अनुभव मात्र निश्चितपणे पाहायला मिळतो। तर निश्चितपणे पाहतोय राजन, मैदानावरती वारंवार चांगल्या प्रकारचे चेंडू हाताळले गेले जातात, कारण या गोलंदाजी रिदम जर पाहिली, लेन जर पाहिली तर निश्चितपणे तोच टप्पा, ती दिशा पूर्णपणे विचार करण्यास भाग पाडलाय। इतकी सुंदर गोलंदाजी अद्याप देखील मी म्हणेल सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळते। जो धावता आलेख आहे त्या धावता आलेखाला कुठेतरी अंकुश लावण्याचं काम निश्चितपणे सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। सूरज पुन्हा एकदा, आता मात्र हा चेंडू आपण पाहतो स्क्वेअर लेगच्या दिशेने जरूर धाडला क्षेत्ररक्षक, पण चुका केल्या गेल्याचा माऊली या संघाच्या माध्यमातून डीजे निश्चितपणे आपण पाहतोय जबरदस्त हा चौकार, परंतु राजेंद्र पाहिले ही मनसे चषक आपण पाहतोय एक सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आहे, निश्चितपणे आठवणीत राहणारी स्पर्धा आहे। आणि अशा या स्पर्धेमध्ये जर पाहिलं ज्यांचं सहमोलाचं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य लागलेत ते आपल्या अतिथी कक्षेमध्ये बसलेले संयोजक माननीय श्री गोरक्षनाथजी गायकवाड साहेब यांचं खूप सहमोलाचं योगदान ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लागलं। तदनंतर पाहिलं निश्चितपणे ज्यांचा संघ खेळतोय अर्थातच आदित्य प्रिया जयमल्लार, त्या संघाचे संघ मालक निश्चितपणे दीपकजी चव्हाण साहेब यांचं देखील खूप सहमोलाचं योगदान लाभलंय, आणि ह्याच मान्यवरांमुळे आज आपण ही यशस्वीरित्या स्पर्धा पाहतोय। अगदी मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। तो चलिए इस बीच मुड़ते हैं फिर एक बार मैदान की ओर। सूरज जो कि इस बीच बढ़िया गेंदबाजी करने में रुक नहीं रहे, इस बीच डीप में गेंद, हेलीकॉप्टर स्कूप की कोशिश, पर कहीं ना कहीं तेजी से 1 अंक चुराया। और देखिए फिर एक बार वही चीज दर्शाए माउली की इस टीम ने, आज गेंद छोड़ने की इस बीच में कहना चाहूंगा टूर्नामेंट खेल रही है माउली की ये टीम। देखिए खराब प्रदर्शन, फील्डिंग में खराब प्रदर्शन, इस चीज को रोकना होगा, अपडेट करना होगा, अपनी गलतियों को सुधारना होगा। क्योंकि अगर बात की जाए सूरज, पानी मैं निवेदन करना चाहूंगा वॉलंटियर से कि प्लीज मैदान पर पानी की बोतल लेके जानी है। देखिए चिको अगर बात की जाए सूरज लाजवाब गेंदबाजी करी उन्होंने, बट कहीं ना कहीं उनके गेंद पर जितने फील्डर्स हैं उनकी फील्डिंग काफी खराब रही, क्योंकि पहली गेंद जहां पर डॉट थी वहां पर तब्दील कर दिया थर्ड मैन की दिशा में 4, उसके बाद जहां कैच था जिन्होंने बहुत अच्छी मैं कहना डाइव लगाई थी वो खिलाड़ी ने, एक इतने एक्सपीरियंस खिलाड़ी से इस तरह की मिस्टेक और सीधे वो भी मिल गए 4। उसके बाद कहीं ना कहीं विकास मटाले और राधे ये दोनों खिलाड़ी इस बीच मौजूद थे, और उनकी तरफ से देखिए एक फंबल और उसके बीच 2 रन या 1 रन की उपलब्धि। इस तरह की मिसफील्ड, इस कंट्रोल करना होगा इस मिसफील्ड्स को, क्योंकि आप देख रहे हैं कि आप दोनों बल्लेबाजों को संधियों पर संधि दे रहे, चांसेस दे रहे हो, और जिसको मिलता है मौका वो कभी भी दाग सकता है। चौका चिकू
निश्चितपणे 3 षटकाच्या समतंतर 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. म्हणजे निश्चितपणे धावगतीमध्ये आज कमी नाही आहे, कारण ज्या धावगती येणं गरजेचं होतं 32 धावा माफक धावसंख्या 3 षटकामध्ये मी म्हणेन अजून देखील चांगली आहे. अजून देखील शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा आल्या तर निश्चितमध्ये मी म्हणेन एक आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकतो, तो म्हणजे आदित्यप्रिया जयमल्लार संघ. आणि तेवढी ताकद धमक या संघामध्ये आहे, कारण पाहिलं तर गणेश अहिऱ्यासारखा फलंदाज या खेळपट्टीवरती उपस्थित आहे. तर नंतर पाहिलं आपण विनोद सारखा फलंदाज देखील या खेळपट्टीवरती अजून देखील उपस्थित आहे. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये प्रशांत राजन 15 धावा काढण्याचा मनसुबा निश्चितपणे या खेळाडूंचा असणार, तर धावा काढल्या जातील का याच्याकडे देखील नजर असतील. देखिए जो स्थिति है इसमें हम जरूर 15 से 20 की बात करेंगे, बट अगर बात की जाए ये गणित और भी आगे जा सकता था. ये टीम है जिन्होंने 60-70 तक का भी लक्ष्य खड़ा किया अपने ओपोनेंट के लिए, बट आज कहीं ना कहीं जूझ रहे हैं. तर नक्कीच ज्या आमच्या मनसेच्या रणरागिणी आल्या त्या व्यासपीठावरती त्यांचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी वर्षाताईंना विनंती करेन की तुमचे शुभ असते वर्षाताईंचा सत्कार करायचा. स्नेहलताईंना विनंती असेल की तुमचे शुभ असते वर्षाताईंचे यथोचित मान सन्मान करायचे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या रणरागिणी आहेत ज्या सातत्याने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांसाठी असेल, मुलींसाठी असेल, बालकांसाठी असेल सातत्याने जे आघाडीवरती आहेत आणि ज्यांचे प्रश्न ते सोडवत आहेत अशा वर्षाताई यांचा मात्र यथोचित मान सन्मान केला जातोय. स्नेहल यांच्या शुभास्ते मात्र हे मान सन्मान केला जातोय. आज नक्कीच एक विशेष कौतुकाची गोष्ट या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मित्रांनो, खूप कमी वेळेला आपण पाहतो की महिलांची प्रमुख उपस्थिती आणि हे वैशिष्ट्य राहुलजी चव्हाण साहेब यांचं की त्यांच्या स्पर्धा असल्या त्यांचा कुठलाही कार्यक्रम असेल तर आमच्या मनसेच्या सर्व रणरागिणी उपस्थित असतात. तर त्यांचं देखील करूयात खूप खूप आभार. यावेळेस मोठा आणि 5 धावांची गरज. यावेळेस मारलेला चेंडू आकाश सीमापार रामदेव बाबा पतंजली षटकार. जबरदस्त क्या स्ट्रोक खेला था ऑन द नीस आकर गेंद को सीधा सीमा पार 6 रनों के लिए गणेश अय्यर का ये वार. क्या बात है, इस बीच इसी तरह की स्ट्रोक की जरूरत है. गणेश देर नहीं पर दुरुस्त है, जरूर देखना होगा आने वाले समय में किस तरीके से खेलेंगे. अभी भी 4 गेंदे दो गेंदे 40 रन हो चुके. इस बीच अगली गेंद विकास मटाले की ये गेंद फिर एक बार खेलने की कोशिश ऑन साइड में तेजी से खेला है और शायद एक ही रन से संतुष्टि. प्रवीण गेंदबाज प्रवीण सॉरी. इस बीच कितना बॉल बाकी है भाई इसके? 3 बाकी ना. स्कोर कितना हुआ? 3 गेंदे अभी भी शेष. स्कोर बोर्ड की बात की जाए तो 41 रन स्कोर बोर्ड पे हमें देखने मिल रहे हैं. प्रवीण जिसमें क्षमता है, अच्छे गेंदबाज है, और इसके साथ विनोद बिल अब तक मैदान पर तैनात, ओपनिंग जोड़ी के रूप में आए थे और मैदान पर अब तक तैनात है. बट देखिए बड़े स्ट्रोक से सच में आज वंचित दिख रहे हैं हमें विनोद बिल. ये गेंद खोद के निकालने की कोशिश, चूके बल्लेबाज थर्ड मैन फिर एक बार यहां पर तेजी से गेंद के ऊपर भागे, दहाड़ा पकड़ा और इस बीच अच्छी फील्डिंग का मुजाहरा पहली बार माउली टीम की ओर से हमें देखने मिले, क्योंकि अब तक काफी मिस्टेक कर चुकी है माउली की ये टीम. अगर फील्डिंग में बात की जाए तो आज काफी खराब प्रदर्शन रहा, पर कोई नहीं, अभी एक इनिंग और बाकी है. शायद बल्लेबाजी में बहुत अच्छा प्रदर्शन कर जाए. टीम में वो क्षमता है, ताकत है. अगर बात की जाए तो अच्छे अच्छे बल्लेबाज राधे, विकास मटाले, बड़े बड़े नाम इस टीम में मौजूद है. दोस्तों अगली ये गेंद रिवर्स अटेम्प्ट की कोशिश इस बीच जरूरत थी या नहीं, इसका क्वेश्चन जरूर अपने आप से पूछेंगे गणेश अय्यर, क्योंकि एक गंभीर समय में इस तरह के फैसले. देखिए आप सीधे बैट से जो बड़े स्ट्रोक खेल रहे हैं, आपको दो धारी तलवार पर भरोसा दिखाना शायद मैं कहना चाहूंगा एक गलत निर्णय. इस बीच कोई नहीं, पर स्ट्राइक इन जरूर हो चुकी. गणेश अय्यर जानते हैं कि विनोद बिल जिनमें ताकत है, क्षमता रखते हैं बड़े बड़े स्ट्रोक की, वो फिर एक बार स्ट्राइकर इन पर आज कहीं ना कहीं विनोद बिल प्रशांत अगर बात की जाए तो थोड़े जूझ से रहे अपने फॉर्म में, क्योंकि बड़े स्ट्रोक, एक भी बड़े स्ट्रोक हमने उनके बल्ले से अब तक देखा नहीं. ये खेल दिया है ऑन साइड में, खिलाड़ी तैनात, पर शायद गेंद सीमा पार 6 रनों के लिए.
भाई धनगराचे आहेत ना भाई, विषय वेगळा आहे. आपला ब्रँडच वेगळा आहे. कोणला द्यायची नाही. आणि 12वा प्लेअर बोलवा. बस इकडे जिंकू आपण दोघं लावू आणि खाऊ. जाऊ दे. चलिए स्पीड अप करना है. इस बीच मैं निवेदन करना चाहूंगा, दोनों ही ओपनिंग प्लेयर मैदान पर आ चुके हैं. एक तरफ देखकर विकास मटाले उनका साथ देने के लिए सूरज और पूरी तरीके से कब्जा कर चुकी है. इस बीच आदित्य प्रिय, जय मल्हार, एक ही टीम. एक तरफ हम देखेंगे अब तक देखिए बात की जाए प्रशांत तो ट्रिमेंडस ठाकुर आज कुछ कमाल नहीं कर पाया अपने बल्ले से, पर कहीं ना कहीं अपना विकेट काफी सस्ते में निपटा दिए. तो चलिए फील्डिंग की सजावट करनी है. चलिए इस बीच पैनलाइज किया गया है माउली ये टीम को. प्रॉपर ट्रैक टी शर्ट में जो खिलाड़ी आपका मैदान पर नहीं था, आप स्वयं जानते हैं एक फॉर्म है कलम बोली की क्रिकेट अपडेट हो चुके हैं दोस्तों. अंपायर तो चलिए 2 रनों की पेनल्टी के साथ अगर बात की जाए तो कुल स्कोर
49 हुआ था, 49 और 2 50 हुआ। तो देखिए 49 रनों का टारगेट दिया गया था, पर एक दो एडिशनल ऐड हो गए तो 51 इस बीच चेस करने होंगे। 51 रन, देखिए कितना महंगा आपको है। तो मैं कहना चाहूंगा प्रशांत, देखिए ये गलती 2 रनों से किया गया है पैनलाइज। अगर प्रॉपर क्रिकेट ड्रेस में आप इधर नहीं आते हो, इस टूर्नामेंट में स्ट्रिक्ट नियम है जो अप्लाई। सीमा के पास यहां पर कैच लिया गया है और दर्शा दिया है यहां पर एक विकेट मिल चुकी है। क्या बात है। तो इसी बीच मेरे साथी दोस्त, मैं कहना चाहूंगा कलम्बोली की बुलंद आवाज प्रशांत पुजारी हमारे बीच दोस्तों फिर निश्चित स्वरूपाने खूप खूप आभार राजनजी सोने यांना आपण ऐकत होता राष्ट्रीय बोली हिंदीमध्ये त्यांचं समालोचन ऐकायला। लोअर फुलटॉ चेंडू ऑन साइडला तटून काढलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, हा मनसे चौकार। तर यावेळेस आपण पाहतोय फलंदाज चौकार जरूर लागवते, परंतु यावेळेस गोलंदाज विनोद भिल थोडीशी चुकी करतायत। आणि मित्रांनो बघा, ह्या गोलंदाजाचं एक विशेष कौतुक सांगाल, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहे, सातत्याने आपल्या सेवेसाठी त्याने आपलं आयुष्य वेचतोय तो। परंतु या खेळाडूकडे पाहिल्यानंतर कोण म्हणेल की हा खेळाडू 40व्या वर्षातला आहे। एवढी चांगली फिटनेस, एवढा चांगला खेळ, बॉडी लँग्वेज किती सुंदर आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिले तर युवकांसाठी एक आदर्श फिटनेससाठी नक्कीच कौतुक करावं लागेल विनोद भिल यांचं। या वयामध्ये देखील अशा प्रकारे स्वतःला मेंटेन ठेवलं आणि तुमचं जर क्रिकेटिंग करिअर असेल किंवा कुठलाही तुम्हाला ॲथलेटिक म्हणून साध्य व्हायचं असेल मैदानावरती, तर फिटनेस हा खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हेच फिटनेस मात्र विनोद भिल दाखवतात। त्याचबरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उदय पवार देखील आदर्श म्हणून उभे राहतात, कारण की अगदी 100च्या पलीकडे त्यांचं वजन होतं, परंतु काय मेंटेन केलं स्वतःला, काय चांगला डाएट फॉलो करतात, फिजिक्सवरती खूप चांगलं लक्ष देतात आणि ते देखील एक चांगले आदर्श म्हणून उभे राहतात। तर नक्कीच मित्रांनो काळाची गरज आहे फिटनेस आणि फिटनेसकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे। तर मैदानाकडे थोडंसं पुन्हा एकदा बोलूयात आपण। राजन यांच्या मायबोली भाषेमध्ये अर्थात हिंदी राष्ट्रीय बोलीमध्ये त्यांचं समालोचन ऐकलं, त्यांनी एक गोष्ट वक्तव्य केली की माऊली संघाला कमी लेखून चालणार नाहीये। माऊली संघामध्ये देखील जे असे खेळाडू जे गेली कित्येक वर्ष सातत्याने आपली सेवा प्रदान करत आहेत संघासाठी, आणि इथून जर का मटाले हा फलंदाज क्लिक झाला तर होत्याचं नव्हतं होऊ शकतं। या खेळाडूकडे क्षमता आहे आणि क्षमता ठासून भरली आहे, परंतु क्षमतेचा वापर कधी करणार। ऑन साइडला चेंडू सरळ जातोय, नवनाथच्या बॅटिंगमधून निघाला फटका, परंतु ताकद थोडीशी कमी पडते की काय, सीमा रेषेच्या लगत हा झेल टिपला जातो आणि फलंदाज नवनाथ बॅक टू द पवेलियन।
चेंडू निर्धाव जातोय आणि पहिलं क्षेत्ररक्षण निर्बंधाचं षटक मात्र खूप चांगल्या रीतीने हाताळलं विनोद भिल. एक बेस्ट ऑलराऊंडर, परफेक्ट पॅकेज फॉर क्रिकेट असं म्हणलं जातं या खेळाडूकडे. मिस्टर कन्सिस्टन्स नक्कीच खूप चांगली गोलंदाजी करतोय, खूप चांगली फलंदाजी नक्कीच अपेक्षित होती पहिल्या सत्रामध्ये, ती अपेक्षा पूर्ण झाली नाहीये, परंतु गोलंदाजीचा भार खांद्यांवरती आला आणि तिथून जर पाहिलं तर काय सुंदर गोलंदाजी केली. संघाचे सर्व आपण दीपकजी चव्हाण साहेब यांना आमच्या व्यासपीठाच्या समोर पाहू शकता. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे मित्रांनो, दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. सातत्याने क्रिकेट खेळाडूंसाठी काहीतरी करू इच्छित पाहत आहेत. त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून अर्थात आदित्यप्रिया लॉजिस्टिकच्या माध्यमातून कळंबोलीतील कित्येक तरी होतकरू तरुणांना त्यांनी जॉब अवेलेबल केलाय. ही खरंच कौतुकाची गोष्ट आहे मित्रांनो. आत्ताची घडीला जर पाहिलं तर क्रिकेट फक्त मुलं पॅशन म्हणून पाहत आहेत, परंतु या पॅशनला चेस करत असताना डेडिकेशन देत नाहीत आणि अशा दुधा परिस्थितीमध्ये शिक्षणापासून थोडेसे लांब राहतात, आपल्या कामापासून थोडेसे लांब राहतात. परंतु अशा युवकांसाठी एक संधी निर्माण केली, ती म्हणजे आदित्यप्रिया लॉजिस्टिकचे दीपकजी चव्हाण साहेब. तर अजून एक कौतुकाची गोष्ट करावी लागेल की डिसिप्लिन हे आदित्यप्रिया संघाकडून शिकलं पाहिजे राजन, कारण की एकमेव टीम आपण पाहतोय, काल पाहिली आपण गेली कित्येक दिवस स्पर्धा पाहतोय, एकमेव टीम अशी टीम आहे आदित्यप्रिया लॉजिस्टिक जी पूर्ण ड्रेस कोड मध्ये खेळते, एक जर्सी परिधान करून घेते. ही खऱ्या अर्थानं कौतुकाची गोष्ट आहे आणि हे डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला क्रिकेटिंग करिअर स्ट्रॉंग करायचं असेल, क्रिकेटिंग करिअरमध्ये उंच शिखरावरती जायचं असेल तर डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे. तुमच्याकडे खेळ किती चांगला आहे याहून अधिक तुमचं डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे. आणि आपण विकेटच्या पाठी उभं पाहू शकता अजय पार्ले यांना एक मास्टर माइंड खेळाडू आहे मित्रांनो. आणि हा खेळाडू जोपर्यंत मैदानावरती असणार तोपर्यंत विरोधकांच्या स्ट्रॅटेजीज तोडून पाडू पाहणारा हा खेळाडू आहे. बघा काय अलगदरित्या चेंडूला गॅदर करतायत, चेंडूची फेकी पहा, चेंडूला गॅदर करणं पहा किंवा कॉल देणं असेल, स्ट्रॅटेजी बनवायची असेल, क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवायचं असेल, याचं एक परफेक्ट पॅकेज म्हणजे क्रिकेटचा मास्टर माइंड खेळाडू आपण म्हणू शकता या खेळाडूला. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून कुठल्या खेळाडूचे वरचढ बाजू कुठल्या आहेत, कुठच्या खेळाडूच्या जमेच्या बाजू कुठल्या आहेत, कुठल्या खेळाडूला ही गोष्ट जमत नाही, या सर्व गोष्टींची नोंद आपल्या रजिस्टरमध्ये कुणी ठेवली असेल तर तो म्हणजे अजय पार्ले, तो मात्र मैदानावरती. तर नक्कीच फटका चांगला जरूर आलाय, 4 धावा अंकित झाल्यात आणि अशाच प्रकारची फलंदाजी करायला लागेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय राधे आलेले आहेत. यावेळेस मोठा फटका, चेंडू हवेमध्ये जरूर आहेत. गणेश चेंडू खालती येत आहेत, चेंडूला गॅदर करतायत, अप्रतिम, खूप चांगला बॅलन्स करतायत, चेंडूला अलगदरित्या आपल्या हातामध्ये घेत आहेत, उंजळीमध्ये घेत आहेत आणि दर्शवतायत की फलंदाज मात्र तंबूकडे रवाना होणार. तर जमलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, जमलेल्या सर्व खेळाडूंचं, त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जोडले गेले त्यांचं पुनश्च एकदा मी प्रशांत पुजारी, त्याचबरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून राजन सोना आणि श्रीकांत मुळीक यांच्या माध्यमातून करतो सहर्ष स्वागत. आपण पाहतात मित्रांनो मनसे चषक 2022 चे 16वं पर्व. गेली 15 वर्ष सातत्याने कळंबोलीच्या खेळाडूंसाठी, कळंबोलीतील कलावंतांसाठी काहीतरी करू पाहण्याची इच्छा मनामध्ये घेऊन राहुलजी चव्हाण साहेब यांचा एक यशस्वी उपक्रम, न थांबता अखंड सेवा प्रदान करण्याचं त्यांचं काम आपण पाहतोय. आज वेगवेगळ्या उंच शिखरावर जाऊन पोहोचले. कोरोनाच्या काळामध्ये देखील आम्ही त्यांना पाहिलं की काय चांगली कामगिरी केली आणि हे सर्व करत असताना त्यांच्या पाठीशी एक पालकत्व कुणी घेतलं असेल तर ते म्हणजे आमचे गोरक्षनाथ गायकवाड साहेब. प्रत्येक ठिकाणी राहुलजी चव्हाण साहेब, धार्मिक कार्यक्रम असू द्या, सामाजिक कार्यक्रम असू द्यात किंवा कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सव असू द्या, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या वेळेला राहुल चव्हाण साहेबांनी एक मनशा दर्शवली, एक इच्छा दर्शवली, त्या वेळेला खंबीररित्या साथ एखाद्या डोंगराप्रमाणे कोण उभा असेल तर ते म्हणजे आमचे गोरक्षनाथ गायकवाड साहेब. आज देखील आपण त्यांना पाहतोय की गेली 5 ते 6 दिवस त्यांच्या बिझनेसमुळे, त्यांच्या कामामुळे त्यांचा सारखी दौरा चालू आहे. महाराष्ट्राच्या पलीकडे असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, तब्येत त्यांची थोडीशी खालावली गेली होती, परंतु
परंतु फक्त आणि फक्त कळंबोलीतील क्रिकेट खेळाडूंसाठी आणि त्याचबरोबर राहुल चव्हाणसाठी जे त्यांचं प्रेम आहे ते प्रेम मात्र त्यांना आज मैदानावरती घेऊन आलंय. आणि आल्या मात्र त्यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्याशी विचारपूस देखील केली की कसं चाललंय, सर्व व्यवस्थित आहे का नाही. हे असतं मित्रांनो एक पालकत्व आणि सातत्याने दर्शवलंय आपल्या गायकवाड साहेबांनी. आणि अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जर का कळंबोली क्रिकेटला राहिलं तर येणारं भविष्य अजून उज्ज्वल राहणार मित्रांनो, याच्यात मात्र शंका नाही. आणि त्याचबरोबर दीपकजी चव्हाण साहेब यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण की गतवर्षी त्यांच्याशी पहिली ओळख झाली आणि तिथून जर पाहिलं तर कळंबोली क्रिकेटला त्यांनी देखील खूप चांगलं सावरलंय, आधार दिलाय. आणि अशाच प्रकारे साथ येणाऱ्या भविष्यामध्ये राहिली तर नक्कीच राहुल चव्हाण साहेब अजून काहीतरी नवीन घेऊन येतील, याच्यात मात्र शंका नाही. तर याचबरोबर आपण पाहतोय डीजी सुपर माऊली रिया श्री गणेश आर्यन संघाचे संघनायक इथे उपस्थित झालेले आहेत. तर विनंती असेल मोर्या संघाचा संघनायक या आपण. मोर्या संघाचे संघनायक देखील आलेत, जादूगर आलेले आहेत इथे. तर विनंती असेल चव्हाण साहेबांना, चव्हाण साहेब टॉस घ्यायचा. संदीपजी भगत साहेब मनसे तालुका उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते मात्र हे नाणेफेकीचा कौल पार पाडला जाईल. आपण पुढील सामना पाहणार आहोत मित्रांनो. एक चांगली बॅटल असणार आहे, खूप चांगला संघर्ष असणार आहे. यापुढील सर्व सामने 3 षटकांचे असतील असं आयोजकांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. दोन वाजलेले आहेत. बघा जो काही निर्णय असेल तो आपण आपसात चर्चा करून सोडवायचा आहे. आम्ही उद्या सकाळी 7 बीतला येणार नाही बरं का. चला अरविंद टेकडे, आपण पंचांची भूमिका निभवायची. तुमचा निर्णय तुम्ही आयोजकांबरोबर डिस्कस केलाय त्याबद्दल आभार. तर कमिटी कळंबोली क्रिकेट असोसिएशन आणि त्याचबरोबर आयोजक कमिटी जो काही निर्णय घेईल तो योग्य घेईल, याच्यात मात्र शंका नाहीये. तर 3 षटकांची लढत असेल. यापुढचे सर्व सामने हे 3 षटकांचे खेळवले जातील. वेळेअभावी हा निर्णय घेतला आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आणि या निर्णयाचं स्वीकार देखील दोन्ही संघांनी केला, ही कौतुकाची गोष्ट. हे आहे आमचं कळंबोली क्रिकेटचं स्टँडर्ड. आयोजकांना साथ देणं हे आमच्या सर्व संघांचं प्रमुख उद्दिष्ट आणि हे मात्र दर्शवलंय. तर डीजी सुपर माऊली आर्यन श्री गणेश संघ यांनी मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. तर विनंती असेल जो काही निर्णय त्याच्यावर अंमलबजावणी करायची. तर नक्कीच आमच्या सूत्रांच्या माध्यमातून आम्हाला एक माहिती पोहोचते की मित्रांनो, सध्या फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती किंवा सोशल मीडियावरती सातत्याने जे नाव चर्चेत आहे मित्रांनो, युवकांसाठी असू द्यात किंवा कामगार वर्गांसाठी असू द्यात किंवा मराठी माणसासाठी असू द्यात किंवा मराठी मातीवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिमत्वासाठी, जो झडतोय, जो लढतोय, जो संघर्ष करतोय, जो सातत्याने आपल्या समोर एका आधाराप्रमाणे उभा राहतोय, अर्थातच सन्माननीय अविनाश जय जाधव साहेब हे थोड्याच वेळात इथं त्यांची शुभ उपस्थिती लाभणार आहेत. तर नक्कीच आतुरता असेल साहेबांच्या उपस्थितीची, तर थोड्याच वेळात ती आतुरता देखील पूर्ण होईल. सूत्रांच्या माध्यमातून ही माहिती पोहोचते. तर खूप खूप कौतुक, खूप खूप आभार आयोजकांचं, कारण की एकमो कळंबोली अशी क्रिकेटची स्पर्धा आहे ज्या स्पर्धेमध्ये एखाद्या पक्षाचे मोठमोठे पदाधिकारी हे हक्काने उपस्थित होतात. ही कौतुकाची गोष्ट आहे. कळंबोलीच्या क्रिकेट इतिहासामध्ये एक वेगळा विक्रम जणू काही या स्पर्धेने नोंदवलाय. तर नक्कीच 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 आभाराची गोष्ट.
तर नक्कीच फलंदाज संदीपजी शेडगे मात्र बाद झालेत. फलंदाज संदीप शेडगे आता मात्र बाद झालेत, ज्यांच्या माध्यमातून कळंबोलीतील युवकांसाठी स्पर्धा परीक्षा काय असतात, स्पर्धा परीक्षांचं महत्व काय असतं, येणारं भविष्य स्पर्धा परीक्षांमध्ये काय असतं हे दर्शवलंय. आणि कळंबोलीची युवा तरुण पिढी सरकारी क्षेत्रामध्ये काहीतरी एक पाऊल पुढे टाकेल यासाठी मात्र धडाडीने काम करतात असे संदीपजी शेडगे. नक्कीच जर का युवकांसाठी एक संधी असेल की जर का तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये किंवा ऑफिसर्स लेवलवरती ग्रेड 1 असेल ग्रेड बी असेल या लेवलवरती जर का काम करण्याची इच्छा असेल आणि या स्पर्धा परीक्षांची जर का तुम्हाला तयारी करायची असेल, तुम्ही होतकरू असाल मेहनती असाल तर मात्र नक्की संदीपजी शेडगे यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. अल्प दरामध्ये होतकरू मुलांसाठी खूप चांगल्या संधी ते निर्माण करतात शिक्षणासाठी. तर नक्कीच त्यांचा आभार आज या स्पर्धेच्या मध्ये. परंतु यावेळेस काय फटका होता, काय देखना फटका, बाबू याच्या बॅटीमधून निघालेला हा जबरदस्त षटकार. एक ओव्हर 24 पाहिजे, 27 झालेत. तर नक्कीच कळंबोलीचा ग्राफ हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये थोडासा वाढत गेलाय मित्रांनो. आणि हा ग्राफ असा सातत्याने अजून यशाच्या उंच शिखरावरती जाण्यासाठी मात्र कळंबोलीतील खूप सारे चेहरे जे सातत्याने झडतात. सकाळी जर पाहिले तर नगरसेवक सतीशजी पाटील साहेब इथे आले होते, ज्यांनी शिक्षणाचा खूप मोठा पाया इथे रचलाय. अगदी गरीब होतकरू मुलांसाठी त्यांनी खूप चांगल्या संध्या निर्माण केल्यात. आणि आता आपण पाहतो की संदीपजी शेडगे जे स्पर्धा परीक्षांसाठी होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देत आहेत, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. आणि नक्कीच थोड्याच वेळामध्ये ज्यांचं शुभागमन होणार आहे अर्थातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धाडडीचे कार्यकर्ते राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित देऊन राज ठाकरे साहेबांची शैली जणू काय त्यांच्या बॉडी लँग्वेज मध्ये असेल, त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये असेल, अशा अविनाश जाधव साहेब हे थोड्याच वेळात आमच्या व्यासपीठावरती लाभतील. तर एका षटकामध्ये 24 धावांची आवश्यकता असताना यावेळेस मात्र चेंडू निर्धाव जातोय. प्रत्येक निर्धाव चेंडू आपण पाहतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघासाठी एक वेगळा आत्मविश्वास निर्माण करतोय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय XYZ चांगली गोलंदाजी होते. राजू आलेत गोलंदाजीवरती, धन्यवाद अजय. आपण पाहतोय अजय शॉर्ट थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना ब्लॅक टी शर्ट, ब्लॅक ट्रॅक पॅन्ट आणि ब्लॅक शूज याच्या मागे काहीतरी गुपित असावं. नक्कीच जसा हा सामना संपेल त्यानंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. एक लकी मॅन म्हणून या संघासाठी ते लाभलेत. मास्टर माइंड खेळाडू आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतात, रणनीत्या स्पष्ट करण्यामध्ये सदैव यशस्वी असतात असे अजय. परंतु यावेळेस पहा लेट कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कटचा खूप चांगला फटका, शेवटपर्यंत विचार केला, चेंडूला मात्र तटवून दिलं, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. तर नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून एक निर्णय मात्र घेतला जातोय. थोड्याशा कालावधीनंतर मात्र हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचतोय की पुढील सामना हा 4 षटकांचा घेतला जाईल. आयोजकांच्या माध्यमातून मात्र ही सूचना आमच्यापर्यंत येते की पुढील सामना हा 4 षटकांचा असेल, याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायचंय. पुढील होणारा सामना डीजी सुपर श्री गणेश आर्यन माऊली संघ विरुद्ध मोर्या 11. अर्थातच एकीकडे आपण पाहणार आहोत रामदास महानोर याच्या तालमीमध्ये खेळलेले, त्यांच्या तालमीमध्ये घडवले पैलवान, आणि दुसरीकडे आपण पाहणार आहोत यंग ब्रिगेड
जी मयूरजी खानावकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळते. तर बघूयात चांगली लढत पुढची होणार, याच्यात मात्र शंका नाहीये. पहिल्या सामन्याचा विचार केला मोर्या संघाचा तर रिया श्री गणेश सारख्या बलाढ्य संघाला त्यांनी मात दिले आणि बाद अंतिम चेंडूपर्यंत चालली ही लढत, ही खऱ्या अर्थानं कौतुकाची गोष्ट. तर लगेचच विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांनी की कृपया करून लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. हा सामना सुरू तर होईल मित्रांनो, तत्पूर्वी ऐकूयात एक सुमधुर संगीत.